नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सावली आणि सारंग आता त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. तेव्हा आता काळजी करत सावली सारंगला म्हणते की सारंग सर, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का हो? तर सारंग म्हणतो विचार ना. सावली म्हणते की मी जर तुमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली तर तुम्हाला राग येईल का हो? सारंग म्हणतो की हे बघ सावली, जर त्या गोष्टीमागचा हेतू चांगला असेल तर मग मला कशाला राग येईल. सारंग म्हणतो माझ्यापासून काही गोष्ट लपून ठेवली का तू? तसं असेल तर मला सांग, मी आत्ताच सगळ्यांना सांगतो. आता सारंग म्हणतो की हे बघ सावली, एखादी गोष्ट जर तू माझ्यापासून लपून ठेवली असेल तर कदाचित ती गोष्ट एवढी महत्त्वाची नसेल. कारण जर ती महत्त्वाची असती तर तुम्हाला अगोदरच सांगितलं असतं सावली. सारंग म्हणतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सावली, तू असं कधीच करणार नाही. आणि प्रेमाने सावली आता सारंगच्या खांद्यावर हात ठेवते आणि डोकं ठेवून आता सावली सारंगकडे बघत आता विचार करते की सारंग सर, मी लपून ठेवलेली गोष्ट ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी काय होईल तेच काही कळत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सावली आता गणपती बाप्पासमोर येते. पण त्या अगोदरच गणपती बाप्पाची कोणीतरी पूजा केलेली असते. सावली विचार करते की अमृता वहिनीला तर डॉक्टरांनी आराम करायचा सांगितला. तारा मॅडम बाहेर गेल्यात, मग पूजा कोणी केली असेल? नक्कीच तिलोत्तमा मॅडमने केली असेल असे म्हणत गणपती बाप्पाच्या पाया पडून सावली जाऊ लागते. तर तेवढ्यात बबलू तिथे येतो. सावली म्हणते की काय हो बबलू दादा, कुठे गेला होता तेवढ्या सकाळी? बबलू म्हणतो पोलीस स्टेशनला गेलो होतो. बबलू म्हणतो की त्या गुंडांना किडनॅप केलंय ना, तुमच्यावर हल्ला केला होता, त्यांची सगळी चौकशी केली. आणि बबलू म्हणतो की त्या गुंडांनी एका माणसाचं नाव घेतलं तेव्हा माझं तर डोकंच फिरलं. सावली म्हणते कुणाचं नाव घेतलं? तर बबलू म्हणतो शिवानीचं नाव घेतलं. सावली म्हणते हे कसं शक्य आहे? त्या तर जेलमध्ये आहेत. बबलू म्हणतो की हा सेम प्रश्न देवाभाऊला पडलाय. बबलू म्हणतो की देवाभाऊंनी चौकशी करून ते आपल्याला सांगणार आहे. आता बबलू म्हणतो की सावली वहिनी, माझ्या डोक्यामध्ये वेगळाच किडा वळवळतोय. हा सगळा खटाटोप आणि प्लान जर दुसरा कोणीतरी करत असेल तर? बबलू म्हणतो सावली वहिनी, पण तो माणूस, तो गुंड जर सापडला ना, सगळं काही समजेल. आणि इकडे आता ऐश्वर्या त्यांचं बोलणं ऐकताच ऐश्वर्या विचार करते की जर तो माणूस सापडला तर आपलं काही खरं नाही. तो माणूस काही जरी झालं तरी सापडला नाही पाहिजे. इकडे आता सावली अमृताकडे येते आणि अमृताला आराम करायला सांगते. सावली म्हणते हे बघा अमृता वहिनी, तुम्ही आता काहीच नाही करायचं, फक्त खायचं आणि झोपायचं. अमृता म्हणते की अगं तसं जर केलं तर माझं बाळसुद्धा आळशी होईल ना. सावली म्हणते की असं प्रसूती बाळतपणाच्या वेळेस काम करायचं नसतं. अमृता म्हणते की अरे सावली, तू काय बोलतेस? पहिल्या बायका बाळंतपणापर्यंत काम करायच्या. अमृता म्हणते बघ ना, काही दिवसापूर्वी माझी बोट अगदी भरकटलेली होती, पण वारं आली आणि माझी बोट एकदम किनाऱ्याला लागली. सावली, आता सावली म्हणते की हे सगळं घडवून आणणारा आणि घडवणारा तो आपला विठोबा आहे. अमृता म्हणते खरंय सावली तुझं. अमृता म्हणते की मला फक्त थोडीशी भीती वाटते सावली. अगं माझ्या या सुखाला कुणाची नजर तर नाही लागणार ना? तेव्हा आता सावली म्हणते तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता इकडे सोहम तारा गप्पा मारत बसलेले असतात. सोहम म्हणतो वा 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 तारा, अगं किती सुंदर गायलीस, किती सुंदर आवाज होता तुझा. आणि खरंच तुझा गाण्याचं करिअर खूप मस्त आहे. ताराला राग येतो, चिडतच तारा म्हणते नाही नाही सोहम, माझं गाण्याचं करिअर नाही आहे. सोहम म्हणतो की असं काय करतेस? अगं तारा, तुझ्यामुळे अजून एक गुड न्यूज मिळाली आणि मॉम किती खुश झाली माहिती आहे का? तेव्हा तारा म्हणते की अरे पण सोहम, माझ्या स्वप्नाचं काय? तारा म्हणते सोहम, तुला कळतंय का? माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे आणि गाण्याचं स्वप्न नाही आहे माझं मॉडेलिंगमध्ये मला करिअर करायचं आहे. आणि त्यानंतर आता सोहम म्हणतो की तारा, मला एक गोष्ट तुला सांगायची. तुझ्या काल गाण्याच्या कार्यक्रमात मला एक गृहस्थ भेटले होते आणि त्यांनी मला त्यांचं कार्डसुद्धा दिलं आणि तुला त्यांनी भेटायचं सांगितलंय. आणि लगेच आता सोहम ते कार्ड ताराला दाखवतो. SV प्रोडक्शन नावाचे ते कार्ड बघून तारा म्हणते की हे तर SF प्रोडक्शन आहे आणि मी तुझ्यासोबत आले तर चालेल का? तारा म्हणते तू माझी यांच्याशी ओळख करून दे, अरे माझं स्वप्न तरी पूर्ण होईल. आता इकडे चंद्रकांतराव सारंगच्या बेडरूममध्ये आलेले असतात. चंद्रकांतराव सारंगला म्हणतात हे बघ, आत्ता सावलीशी बोलण्याची काही घाई करू नकोस, एवढ्यात काही बोलू नकोस तिला. तर तेवढ्यात सावली दरवाज्यात येऊन त्यांचं बोलणं ऐकते. चंद्रकांतराव म्हणतात की सावलीचा विचार सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. सारंग म्हणतो की मला एकट्याला समजून काय उपयोग बाबा. आणि तेवढ्यात आता सावली दरवाज्यात आल्याचे चंद्रकांतरावांच्या लक्षात येते. सावलीकडे बघत चंद्रकांतराव म्हणतात की अगं सावली, तू कधी आलीस? सावली म्हणते मी आत्ता आले. आणि बाबा तुम्हाला मला काही विचारायचं आहे का? चंद्रकांतराव म्हणतात नाही सावली, मला काहीच नाही विचारायचं.
चंद्रकांतराव म्हणतात, मला जे बोलायचं होतं ते मी सारंगला सांगितलंय आणि तुला तो सांगेनच. ते ऐकताच आता सावलीच्या डोळ्यासमोर चंद्रकांतरावांनी गाणं गाते वेळेस आपल्याला कसं बघितलं हे आठवतं. आता चंद्रकांतराव तेथून निघून जातात. सावली सारंग समोर येते. तेव्हा सारंग सावलीकडे बघत म्हणतो की सावली, आता तुला सांगावंच लागेल. तू जे लपून ठेवलं होतं ना ते आताच तुला सांगावं लागणार आहे. तर सावली म्हणते, मी तुम्हाला सांगणारच होते. सारंग म्हणतो की तुझ्या अगोदर बाबांनी सांगितलं, आता काय करायचं. आता सावली म्हणते की तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. तर सारंग म्हणतो, मग तुझ्या सगळ्या जुन्या साड्या कपाटातून बाहेर काढ आणि मी सुद्धा माझे कपडे बाहेर काढतो. तर सावली म्हणते, म्हणजे. सारंग म्हणतो की आईला ना बाळासाठी दुपट्टे शिवायचे, तेव्हा तिला जुने कपडे हवे आहेत. सारंग म्हणतो, आत्ता करायचं की ऑफिसवरून आल्यावर करायचं. आणि ते ऐकताच पटकन सावली सारंगला मिठी मारते. तेव्हा आता सारंग म्हणतो, काय झालं सावली, ऑफिसला जायचं ना. तर भानावर येत सावली म्हणते, मी लगेच आवरते. तर सारंग निघून जातो. इकडे आता किरण एका मॅनेजरला म्हणते की ठीक आहे, तू ते काम लवकर संपव, बाकीचं मी बघते. तर तो माणूस तेथून निघून जातो. एवढ्यात किरणला एक फोन येतो आणि एवढ्यात आता किरणला एक फोन येताच तो माणूस म्हणतो की तू काय केलं ना ते मला माहिती, याचा परिणाम तुला भोगावाच लागेल. आणि लगेच आता एक शिवानीचा तो राईट हँड असतो आणि तो म्हणतो की आता तुझे दिवस भरलेच म्हणून समज, आणि तो फोन कट करतो. किरण आता जाम घाबरलेली असते. तर तेवढ्यात बबलू तिथे येतो. किरणकडे बघतच आता बबलू म्हणतो, काय झालं. तर किरण घाबरतच म्हणते, काही नाही. आणि पुन्हा आता त्या शिवानीच्या राईट हँडचा फोन येतो आणि तो राईट हँड म्हणतो की तुझा बाप तिरडीवर आजारी आहे ना, आणि तो कधी तिरडीवर जाईल सांगता येत नाही. आता किरण घाबरते आणि म्हणते की माझ्या बाबांना काही करू नको. बबलू ते सगळं ऐकतो. बबलू म्हणतो, कोणाचा कॉल होता किरण. किरण म्हणते, माहिती नाही, पण त्याने मला धमकी दिली. बबलू म्हणतो, कोण होता तो. किरण म्हणते, मला माहिती नाही आहे, त्याने माझ्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. तर बबलू म्हणतो, थांब आपण सारंगदादाला सांगूयात. इकडे आता भैरवीला गाण्याची ऑफर आलेली असते. भैरवी फोनवर बोलत म्हणते की चालेल, तुम्ही सांगाल ती तारीख आपण धरू आणि अगोदर तुमच्या म्हणण्याप्रमाणे रेकॉर्डिंग करून घेऊ. भैरवी म्हणते, बरं तुम्ही ठरवल्याप्रमाणे आपण रेकॉर्डिंग करून घेऊ. जयंती म्हणते की सावलीला आता बोलून आणू का, तुम्ही रेकॉर्डिंग बाबतीत बोलत होता. तर जयंती म्हणते की लगेच आणते. भैरवी म्हणते, थांब. तर लगेच आता भैरवी म्हणते, हे बघ जयंती, तुला काय ग नुसता पैसा पैसा. जयंती म्हणते की तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे का पैसा. भैरवी म्हणते, नाही, माझ्यासाठी खानदानी गायिकाचं नाव महत्त्वाचं आहे, माझी परंपरा महत्त्वाची आहे, माझा मान मला महत्त्वाचा आहे. आता इकडे सारंग कंपनीत आल्यानंतर सावलीला म्हणतो की सावली, एक आठवडा झाला त्या गावकऱ्यांनी माल पाठवलेला नाही आहे. सावली म्हणते, ते असं का करतील. सारंग म्हणतो की काय कुणास ठाऊक, पण माहिती नाही आहे. सावली म्हणते, मला नाही वाटत ऐश्वर्या मॅडम पुन्हा त्या गावकऱ्यांशी बोलण्याचं धाडस करतील. आणि तेवढ्यात बबलू तिथे येत म्हणतो की सावली वहिनी, 8 दिवस झाले माल काही वनस्पती काही आपल्याला मिळेनात. सावली म्हणते, आम्ही आता तेच बोलत होतो. तर तेवढ्यात बबलू म्हणतो, मला माहिती नाही आहे, त्या बायकांना वनस्पती आणायलाच जाईनात. सारंग म्हणतो, अरे मग विचारायचं ना. सावली म्हणते की आपलं कामसुद्धा चांगलं आहे. आणि इकडे आता अमृता तिच्या बेडरूममध्ये आराम करत आता गर्भसंस्काराचं पुस्तक वाचत असते. तर तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते. अमृताकडे बघत आता तिलोत्तमा खुश झालेली असते. अमृताकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की छान, आणि राजकुमार सुद्धा खूप बदलला ना ग अमृता, आणि तो सुद्धा तुझी खूप काळजी घेतोय. अमृता म्हणते, खरंच आई, ते खरंच खूप बदललेत. ज्या माणसाने आपल्या दोघींना खूप त्रास दिला, धोका दिला, तोच माणूस आज खूप बदलला आहे. तिलोत्तमा म्हणते की हे बघ, मी ना त्यावेळेस आता खूप घाबरली होती राजकुमारच्या वेळेस. आमचं वयसुद्धा एवढं नव्हतं, लहान होतो, आमच्या मदतीला सुद्धा कोणी नव्हतं, पण आता तसं नाही आहे अमृता, तुझ्या मदतीला घरचे सगळेच जण आहेत. आणि पटकन आता तिलोत्तमा तिच्याकडची सोन्याची चेन अमृताकडे देते. अमृता म्हणते, आई हे कशासाठी. तर लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तुझ्यासाठी नाही, हे नातवासाठी आहे माझ्या. आणि अमृताचा हात धरत आता तिलोत्तमा अमृताचे आभार मानते. आणि इकडे आता बबलू आणि किरण सारंग सावलीकडे येतात. तेव्हा आता सारंग म्हणतो, काय झालं बबलू. बबलू म्हणतो की थोडासा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. किरण म्हणते, फारच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सारंग म्हणतो, काय. तर बबलू म्हणतो, किरणला एका अननोन नंबरवरून सारखे फोन येतात. किरण म्हणते, हो, आणि तो माणूस मला झिवे मारण्याची धमकी देतोय. ते ऐकताच आता सारंगला धक्का बसतो. किरण म्हणते की तो माणूस माझ्याबद्दल त्याला सगळं माहिती आहे असं तो म्हणतोय. आता ती
किरण म्हणते की मी असं काहीच केलं नाहीये. तेव्हा तो माणूस अशी धमकी का देतो तेच मला काही कळत नाही. आता सावली विचार करत म्हणते की शिवानी हे करू शकते कारण तिला जेलमध्ये पाठवण्यासाठी तू आमची मदत केली होतीस आणि तुझ्या एका महत्त्वाच्या साक्षीमुळे ती जेलमध्ये गेली. तेव्हा हे सगळं ती शिवानी करू शकते. सावली म्हणते की अगोदर ती शिवानी माझ्या मागे लागली होती, आता ती तुझ्या मागे लागली. सावली म्हणते की तू काही काळजी करू नकोस, आजपासून बबलू दादा कायम तुझ्या सोबत राहतील. हसतच बबलू म्हणतो हो मी तयार आहे. सारंग म्हणतो फक्त तिला आणायचंच नाही तर तिला सोडायचं सुद्धा बरं का. तर लगेच आता बबलू खुश होतो. आता बबलू म्हणतो सारंग दादा तिच्या वडिलांना मारण्याची सुद्धा धमकी आली. तेव्हा पटकन सारंग म्हणतो त्यांच्यासोबत कोण असतात. तर किरण म्हणते कोणीच नाही, ते एकटेच राहतात. सारंग म्हणतो त्यांच्यासाठी आपण एक गॅरंटी गार्ड ठेवू. तर लगेच आता किरणकडे बघत सारंग म्हणतो हे बघ किरण, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत, तू काळजी करू नकोस. तर किरण आता सारंगचे आभार मानते आणि किरण आता मिठी मारत सावलीला आता आभार मानत तिथून निघून जाते. तर सारंग आता सावलीकडे बघतो. इकडे आता बबलू हा किरणला घेऊन तिला सोडण्यासाठी तिच्या घरी येतो. त्यावेळेस आता अंधार पडलेला असतो. पण बबलू आणि किरण तिथे येताच आता घरामध्ये अंधार बघताच आणि दरवाजा बंद दिसताच आता किरण घाबरते. तर किरणला संशय येतो. पटकन किरण आणि बबलू आता दोघेही सारंगला फोन करून ती हकीकत सांगतात. तर सावली आणि सारंग त्यांच्या कारमधून पटकन तिथे येतात. तेव्हा आता सारंग सावलीला म्हणतो की अगं देवाला फोन करून त्यालासुद्धा बोलावून घ्यायचं ना. तर सावली म्हणते की तो म्हणाला होता मी येऊ का, पण मीच त्याला म्हणाले की नको येऊ म्हणून. घाबरतच आता सावली म्हणते की कोणी जर गोळी वगैरे झाडली तर मग काय करायचं, मी सुद्धा तुमच्यासोबत येते. आणि आता सारंग म्हणतो की ज्या मोबाईलवरून आपल्याला फोन आला होता त्याचं लोकेशन तर आपल्याला इथेच दाखवतं इथलं. बबलू म्हणतो की अशी कामं करायला ना अशीच जागा लागते आणि ती अशीच जागा आहे. आता अंधार पडल्यामुळे सगळे घाबरलेले असतात. तेव्हा सारंग हा सगळ्यांना घेऊन म्हणजे बबलू, सावली आणि किरणला घेऊन तिच्या घराचा दरवाजा उघडण्यासाठी पुढे जाऊ लागतो. आता सावली आणि किरण खूप घाबरलेले असतात. तेव्हा सारंग आता दोघींना म्हणतो तुम्ही इथेच थांबा, मी आणि बबलू जाऊन बघतो. सारंग आणि बबलू आता आतमध्ये जाऊ लागतात आणि आता बबलू आणि सारंग दरवाजा उघडण्यासाठी पुढे जाऊ लागतो. सारंगने आता लाकडी दांडा त्याच्या हातात धरलेला असतो आणि त्याच वेळेस सारंग आता जोराने लाकडी दांडा त्या दरवाजावर मारणार. एवढ्यात कोणीतरी दरवाजा उघडतं. तर ते समोरील व्यक्तीला बघून सगळेजण घाबरतात. तेव्हा आता दरवाजात अशी कोण व्यक्ती असेल आणि ती आता कोणते सत्य घेऊन आली असेल आणि आता सारंग आणि सावली त्या संकटातून कशी किरणला वाचवणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.